पण कोणाचं काही बिघडलं तरी आपल्या असं होते. कुठून सुरुवात करू समजत नाही. हॅलो, नमस्कार. मी ऋषिकेश कोडी. वेलकम टू द माय न्यू व्हिडिओ. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अकाउंट हॅक नाही झालं आहे, अकाउंट सस्पेंड झालं आहे. आणि मी पहिल्यापासून सांगतो स्टार्टिंग काय झालं काय नाही. काही दिवस काही दिवसानंतर मी थोडं कामात होतो. एकाने आय डी लॉग इन केली. त्याने 2-3 वेळेस ट्राय केलं कारण की नोटिफिकेशन येत होतं, ईमेलही आले. मी ते नोटिफिकेशन बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही झाला. अजून 2-3 वेळेस ट्राय केल्यामुळे इंस्टाग्रामने ते अकाउंट सस्पेंड केलं. 8.5K फॉलोअर्स, अकाउंट सस्पेंड. यार, एवढी मेहनत करून संध्याकाळी 7-7:15च्या दरम्यान ते अकाउंट सस्पेंड झालं. 11 मार्चला झालं ते मी व्हिडिओ आज बनवतो आहे. म्हणजे खूप लेट केलं, कारण की मी ते थोडं चेक करण्यासाठी थोडा वेळ गेला. कारण की ईमेल केले, मेसेज केले इंस्टाग्रामला, मेटा बेसला. तर मेटावाले तर लवकर रिस्पॉन्स देत नाही, पण इंस्टाग्रामवाल्यानं केला तर त्यांचा रिस्पॉन्स नाही आला. पण त्यांचं असं म्हणणं होतं की 180 दिवसामध्ये तुम्ही आय डी प्रूफ द्या की हे तुमचं स्वतःचं अकाउंट आहे, तुम्ही मॅनेज करता. आय डी प्रूफ पण दिले, ईमेल पण दिले, पॅन कार्ड दिले, पॅन कार्डच दिलं. ते सबमिट केल्यानंतर 7 दिवसानंतर तुम्ही अप्रूव्ह करा, परत ते चेक करतील. मग ते परत नाही झालं. मी व्हिडिओ आधीच टाकणार होतो, पण थोडं मला वाटलं येऊन जाईन, त्यामुळे नाही टाकलं मी व्हिडिओ. मग परत चेक केलं. आता परत मागच्या संडेला परत चेक केलं. युअर अकाउंट सस्पेंड, 180 दिवस आहे. आय डी प्रूफ जर असेल तर तुम्ही रिव्ह्यू करू शकता, अकाउंट वापस येऊ शकते. पण ते नाही झालं. खूप आय डी दिले, टेक्निकल एरर दाखवत होतं. काय माहिती काय चालू यार. मागच्या 2 महिन्यामध्ये 653 फॉलोअर्स होते. त्याला 653वरून 2 महिन्यात फक्त 8,500पर्यंत गेले. 8,500. एक व्हिडिओ 7.8 मिलियन व्ह्यूज. खतरनाक बूस्ट झालं भाई. ते पण टेक्निकल एररमुळे थोडं वापस नाही झालं. ते 10K कंप्लीट होणार होते, पण नाही झाले. मागच्या वेळेस पण स्ट्राईक आली होती, पण ते मला वाटलं स्ट्राईक आहे निघून जाईल. मग स्ट्राईकला 1 महिन्यात 35 डेज लागले होते स्ट्राईकला निघायला. कारण की ते थोडं गाईडलाईनच्या खिलाफ आपण व्हिडिओ टाकतो, त्यामुळे पण होते. पण ते तसं नव्हतं, सगळे कंटेंट आपले डेली रेग्युलरचे होते. आणि ते आय डी म्हणजे माझी नाही आहे, मम्मीची आय डी आहे. ते मी कधी मी मॅनेज करतो, कधी आई करते. 8,500 फॉलोअर्स भाई. खूप मेहनत लागते, एडिट, शूट. मी पण बाकीचे व्हिडिओ मी पण कंटेंट टाकत नाही खूप दिवस झाले. कारण की याच कारणामुळे, कारण की मी व्हिडिओ खूप इंस्टाग्रामचा लय प्रयत्न केला की ते वापस येईल, पण ते नाही झालं. खूप टाईम लागतो यार. 8,500 फॉलोअर्स म्हणजे सोपं नाही आहे. जेव्हापासून अकाउंट सस्पेंड झालं ना, दिमाग पूर्ण खराब झाला आहे. नाही होत भाई, मुश्किल आलं आहे. मी डेली मोटिवेट राहतो, डिमोटिवेट होतच नाही, एकदम पॉझिटिव्ह. एवढं मोठं अकाउंट डिलीट झालं काय एकदम. कारण की माझ्याकडे पण 2-3 अकाउंट आहे, मी ते मॅनेज करतो. म्हणजे माझे नाही, बाहेरचे काही आर्टिस्ट आहे, त्यांचे अकाउंट मी मॅनेज करतो. एवढं अकाउंट मॅनेज करून पण हे अकाउंट कसं काय जाऊ शकते यार माझ्याकडून. चेनअपही केला आहे, पण
कोणाच्या बिझनेस कोणाच्या कामावर तुम्ही लाथ मारता यार, चुकीचं आहे. सस्पेंड केलं आहे का? सस्पेंड तर आहेच, पण मला असं वाटते हॅक झाले वाटते. विचार कर भाई, डेली बारीक बारीक का एक एक टाईप करून व्हिडिओ. मला वाटत होतं मी व्हिडिओ करून तर मी इमोशनल होणार. परत स्टार्ट करा. कोणाची आय डी डिलीट करीस काही नाही होत भाऊ. लई मेहनत असते त्याच्यामागे. टाईम देणं सोपं नसते व्हायचं. जळणारे आहेत खूप, जळू द्या, पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत जास्त. मी माझ्या कामाकडे फोकस ठेवतो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर आज. तू कर, तुला जमते तू कर. पण चालू आहे माझं. कोणी खुश नसते बाई, कोणी काही ना काही प्रॉब्लेममध्ये असतोच. जिथून आपण कमवतो ना भाई, ते जर सुटलं आपल्या हातून तर कसं वाटत असेल. ते पण ऑनलाईन कमवणं म्हणजे ते आहे थोडं मुश्किल, पण जे आपण कमवलं ना तिच्याहून ते सगळं गेलं बाई. म्हणजे एक इन्कम सोर्स होता तिथून, एक तो एक आहे आणि एक माझ्याकडे 2 आहे. ते चालू आहे चांगलं. बस तुमची सोपड आहे म्हणून चालू आहे ते पण. बस इंस्टाग्राम बाकी बघतो. इंस्टाग्रामवर बी स्पॉन्सर मिळून जाईल. पहिल्यांदा असा व्हिडिओ टाकतोय मी. खूप वाईट वाटतं यार. खूप पोस्ट आले. मी ट्राय करतो टिकटॉकपासून स्टार्ट करायला आहे मी 2020पासून, लॉकडाऊननंतर. लॉकडाऊनच्या स्टार्टिंगला समजा, पहिल्या दुसऱ्या लॉकडाऊनपासून थोडे दिवस केलं स्टार्ट, मग केलं कंटिन्यू. तसं माझ्या यूट्यूबला पण स्ट्राईक आलेली आहे. ते स्ट्राईक 90 दिवसानंतर हटेल. ते पण मी बोलतो पुढच्या व्हिडिओ टाकतो. ते पण लवकर 90 दिवसात जाईल. बाकी म्हणजे काय रडतोय बाई, एक अकाउंट तर गेला बाबा. त्याच्यावर बीतते ना त्यालाच माहीत राहते. तुला तर माहीतच आहे. आणि मित्रांना पण माहिती आहे, जे आहे ते येणारे लोकेश बाकीचे आहे काही, त्यांना माहिती आहे मी प्रत्येक वेळेस तेच करत असतो. अकाउंट आज तरी येईल, उद्या तरी येईल. मित्रांची सोबत आहे चांगली की नाही येईन भाऊ, करता प्रयत्न ठेव. मला फक्त तुमच्याकडून एकच सपोर्ट पाहिजे बस. पहिल्यापासून तुम्ही जसा तसा. जर मी जास्त टाईम बोललो तर थोडं, मी रात्री हा व्हिडिओ शूट करतो आहे. बघ किती वाजले, 11, 10 झाले, 10:53. रात्री शूट करतो आहे मी हा व्हिडिओ, कारण की रात्री शांत असते म्हणून. दिवसात तर व्हिडिओ शूट नाही होत, म्हणून मी रात्री शूट करतो. आपण ना कोणाचं काही बिघडलं तरी आपल्या असं होते. किती पण चांगलं केलं तर आपल्या हरकाचंच काही ना काही वाढ होते. सबतचे नाही होते ते कहते ना, प्रत्येकाला आवडेल तरी पण नसतं. प्रत्येकाला काही ना काही कशामुळे झालं नसतेस. ते अकाउंट माझं नाही, पण व्हिडिओ शूट एडिट परत अपलोड लय टाईम लागतो यार. सॉरी, हा व्हिडिओ मी लवकर टाकणार होतो, पण ते मी नाही टाकला की नाही जाऊ दे यार, कशाला कोणाला तपली. पण जे सांगायचं होतं की असं कोणासोबत करू नका. ज्यानं पण केलं असेल त्यानं खरं लय वाईट वाटतं भाऊ. खूप वेळ दिला आहे, खूप मेहनत घेतली आहे. थँक्यू, तुम्ही एकपर्यंत व्हिडिओ बघितला. बस हे सांगायचं होतं. पुढच्या वेळेस तो व्हिडिओ बघू.
ज्याने बी केला तो खुश टाईम भाऊ, खुश राहा, हॅपी राहा भाई. असे 2-4 अकाउंट जास्त उडत घे, काय फायदा नाही होणार. इथं त्याचं अकाउंट बिल्ड करू सांग. मला वाटतं मी थँक्यू. मी इथपर्यंत व्हिडिओ बनवायला. सर्व ठीक होईल आणि तुमचा सपोर्ट पाहिजे बस. मार्चला झालं होतं ते सस्पेंड, कारण की मी लेट टाकतो व्हिडिओ. हो, थँक्यू तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ केला.